नमस्कार, मी अली दारूवाला. मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे. आपल्या माध्यमातून मी आज जनमानसला हे कळवू इच्छितो, गेल्या 10 दिवस इराणवरती जे इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केलेला आहे, त्यामुळे जे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचं शॉर्टेज असा एक संभ्रम विरोधकांनी लोकांमध्ये निर्माण केलेला आहे. आणि याच्या पार्श्वभूमीवर जे तुम्ही संभाजीनगरमध्ये मोठमोठी रांग बघितली, हे हिंदुस्थानमध्ये नाही हो, यासाठी मी आज हे छोटासा व्हिडिओ तुमच्या माध्यमातून, या प्रेस्टिजियस चॅनेलच्या माध्यमातून मी हे लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आपल्याला मी ही सांगू इच्छितो की पुढच्या 6 महिने आपल्याकडं पुरेल एवढा पेट्रोल, डिझेल, गॅसचा साठा भारताकडे आहे. आणि 2 एकदम इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे इराणला जयशंकरजींनी चेन्नईमध्ये त्यांचा जे अडकलेला शिप होता, कार्गो शिप होता, त्याला जे मदत करून त्यांना जे परत पाठवण्यात आलं, त्याचा मोबदला म्हणून कदाचित उद्या ते कॅनाल ऑफ हॉर्मझ जिथनं आपले पेट्रोल डिझेलचा सप्लाय येतो, कदाचित फक्त आणि फक्त भारतासाठी इराण ते परत आपल्याला चालू करून देऊ शकतो. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, अमेरिकाने जे आपल्यावरती रशियापासून ऑइल घेण्याचं जे निर्बंध टाकलं होतं, ते त्यांनी बेमुदत ते निर्बंध काढण्यात आलेला आहे. मुख्याने आपल्या जे भारताला जे डिझेल सप्लाय आहे ते रशिया आणि मलेशियामधून येतो आणि ते सप्लाय चेन आपली व्यवस्थित आणि सुरळीत आहे. अरब नेशन्समधून कधी आपला पेट्रोल येत नसेल तर बे ऑफ बेंगॉल जे US च्या व्यतिरिक्त जे रशिया, मलेशिया आणि जे ईस्टर्न कंट्रीजमधून जे आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा सप्लाय येतो, ते अजून सुरळीत आहे आणि त्याच्यावरती कुठलीही बाधा आलेली नाही. तर तुमच्या माध्यमातून मी जनमानसला हे सांगू इच्छितो, पेट्रोल, डिझेल, गॅस, CNG आणि LNG याचा बिलकुल तुटवडा भारतात आहे नाही आणि याच्या पुढे होणारही नाही. धन्यवाद.